नमस्कार मित्रांनो, आपण आज 2025मध्ये मास्टर रोल कसे पाहायचे ही माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीनच आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजेच असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी हमखास घेऊन येत असतो. तर चला कशा प्रकारे हे चेक करायचे आहे ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यासाठी तुम्हाला क्रोम ब्राउझर किंवा गुगलवरती यायचे आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला येथे MNREGA मनरेगा असे टाईप करून सर्च करायचे आहे. ते सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला येथे पहिली वेबसाईट दिसत असेल, पण त्या वेबसाईटवरती क्लिक न करता खाली यायचे आहे आणि पंचायत यावरती क्लिक करायचे आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असे डाटा एंट्री, जनरेट रिपोर्ट्स, ऑथरायझ्ड वेस्ट लिस्ट बाय पंचायत असे काही ऑप्शन्स येतील. त्यातील तुम्हाला जनरेट रिपोर्ट्स यावरती क्लिक करायचे आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडा म्हणजे स्टेट निवडा असे तुमच्यासमोर पेज ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्ही तुमचे स्टेट म्हणजेच आपले महाराष्ट्र हे निवडून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर तुमचे फायनान्शियल इयर म्हणजे तुम्ही कोणत्या वर्षी विहिरीचे किंवा शेततळ्याचे मास्टर पाहायचे आहे त्या वर्ष येथे तुम्हाला निवडून घ्यायचे आहे. त्यामध्ये आता मी 2023-24 हे निवडणार आहे, कारण की माझी विहीर 2023-24 या कालावधीमध्ये झालेली आहे. त्यानंतर तुमच्यासमोर डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा निवडा असे येईल. जिल्हा निवडताना तुमचा जो जिल्हा असेल तो निवडून घ्यायचा आहे. मी माझा बीड जिल्हा निवडत आहे. त्यानंतर ब्लॉक म्हणजे येथे तुम्हाला तालुका निवडून घ्यायचा आहे. तुमचा तालुका तुम्ही निवडून घ्या. त्यानंतर पंचायत म्हणजे तुमचे गाव कोणत्या पंचायतमध्ये येत आहे ते तुम्हाला येथे निवडून घ्यायचे आहे. तुम्ही इथे सर्च करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही असेच तुम्हाला पाहून तुम्हाला सर्च करून घ्यायचे आहे. त्यानंतर गाव निवडायचे आहे. त्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या गावाच्या पोर्टलवरती जाणार आहात. त्यानंतर येथे तुम्हाला जॉब कार्ड्स रिलेटेड रिपोर्ट्स यामध्ये दुसऱ्या ह्याच्यावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्यानंतर येथे टाईम लागू शकतो. येथे तुम्हाला 4 नंबरवरती म्हणजे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या गावातील सर्व माणसांची नावे येते, ज्या माणसाची जॉब कार्ड बनवलेले आहे त्यांची सर्वांची नावे येथे तुम्हाला दिसतील. त्यानंतर तुम्ही येथे 3 डॉटवरती क्लिक करून या पृष्ठामध्ये शोधा येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचे जे काय नाव असेल ते तुम्ही येथे टाईप करायचे आहे. त्यानंतर नाव टाईप केल्याच्यानंतर असे नाही आल्यास तुमच्या वडिलाचे पहिले अक्षर टाकायचे आहे, नावाचे अक्षर टाकायचे आहे. त्यानंतर तुमचे नाव येऊन जाईल. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर तुमचे जॉब कार्ड येऊन जाईल. त्यानंतर तुम्ही येथे तुमची मूलभूत माहिती येथे पाहू शकता. तसेच खाली आल्याच्यानंतर तुम्ही कोणत्या तारखेला कोणाला तुमचे खाते दिलेले आहे, त्यामध्ये कोणाचे मास्टर्स पडलेले आहेत, ही सर्व माहिती तुम्हाला येथे दिसून येईल. त्यानंतर तुम्ही खाली यायचे आहे आणि तुम्ही सर्वात खाली आल्याच्यानंतर तुम्ही सध्या कोणाला खाते दिलेले आहे ते तुम्हाला सर्वात खाली दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला पुढे इथे 22,946 असा कोड दिसत असेल, त्या कोडवरती डायरेक्ट क्लिक करायचे आहे. कोडवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला मास्टर्स मिळाले का नाही हे येथे दिसून येईल. त्यामध्ये बऱ्याच जणांचे असे रिजेक्टेड आल्यास त्या माणसाच्या खात्यावर पैसे जमा झालेले नसतात. त्यामुळे
येथे जर क्रेडिटेड आले तरच त्या पुढच्या माणसाच्या खात्यावर पैसे जमा होतील. अशा प्रकारे तुम्ही अजून दुसरे कोणाचे पाहायचे असतील तर तेथे नाव चेंज करून तुम्ही ज्या कोणाचे पाहायचे असतील त्यांचे पाहू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच. भेटू अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.